आज डब्याचा मेनू आहे चवळीची भाजी। बऱ्याच दिवसांनी गावरान चवळी भेटलेली आहे। कोकणात लग्नातल्या पंक्तीत अशीच भाजी करतात। गावरान चवळी जरा बारीक असते आणि ती चवीला सुद्धा खूप छान लागते। तर ती चवळी मी भिजत घातली होती रात्री, पूर्ण रात्र भिजू दिलेली आहे आणि आता ती करणार आहे। एकतर ती करण्याआधी कुकरची शिट्टी करून घ्या, नाहीतर अशी वाफेवर चांगली शिजू द्या। तर सगळ्यात आधी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये फोडणी देण्यासाठी सगळ्यात आधी थोडीशी मोहरी घालायची आहे। तेल गरम असल्यामुळे मोहरी लगेच तडतडू लागलेली आहे। मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे, छान टेस्ट लागते आणि फोडणी पण छान बसते। नेहमीचीच सकाळची गडबड। आधी गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे बाजूला, ते मुरत आहे तोपर्यंत भाजीला फोडणी देऊन होईल। आणि आता कढीपत्ता आणि कांदा घालायचा आहे। बऱ्याचदा घाईघाईमध्ये काय होतं, कढीपत्ता ओलसर असतो आणि तो टाकल्याबरोबर तेल अंगावर उडतं। त्याच्यामुळे कढीपत्ता टाकला की लगेचच कांदा टाकायचा आहे, जेणेकरून तेल उडत नाही आणि चटकाही बसत नाही। भाजी शिजून होईपर्यंत तिकडं पीठ छान मुरलं की चपात्या पण छान मऊसूद होतात। मोहरीसोबत जिरं घातलेलं नाही आहे, जिरं आत्ता घालायचं आहे, जेणेकरून तेल गरम असल्यावर जिरं जरासं जळतं। त्याच्यामुळे जरा कांदा टाकल्यावर जिरं टाकलं की ते जळतही नाही आणि छान चव लागते। तर कांदा कढीपत्ता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। मीडियम फ्लेमवर करायचा आहे। फुल गॅस केला की ते कांदा व्यवस्थित परतला जात नाही किंवा करपायला लागतो। मीडियम फ्लेमवर मस्त गोल्डन कलर होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे तो टोमॅटो। तो देखील मस्त तेलात परतून घ्यायचा आहे आणि आता देखील मीडियमच फ्लेम ठेवायची आहे। फुल असेल तर टोमॅटो थोडंसं पाणी असतं टोमॅटोमध्ये आणि खूप उडतं ते। टोमॅटो देखील छान परतून झालेला आहे। कांदा गोल्डन केल्यामुळे कांद्याची चव खूप छान लागते। चमचाभर मीठ टाकायचं आहे साधारणतः। तुमचा चमचा कसा आहे आणि सुक्या भाजीला जरा प्रमाणात मीठ टाकायचं। थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडी आलं लसूण पेस्ट घालायची आहे। साधारणतः अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट असेल आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तेलात व्यवस्थित परतली गेली पाहिजे, चव छान लागते। आणि तेलात जर व्यवस्थित परतली गेली नाही तर थोडीशी टेस्ट वेगळी लागते। त्यामुळे आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ सगळंच तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बऱ्याचदा लग्नात सुद्धा चवळीची उसळ, चवळीची रसा भाजी, चवळी बटाटा भाजी ही आवडीने खाल्ली जाते किंवा केली पण जाते, लग्नाच्या पंक्तीत असते। कोकणात देखील चवळीची भाजी लग्नात बऱ्याचदा केली जाते, बघितली जाते। तर अतिशय आवडीने खाल्ली जाणारी ही चवळीची भाजी आहे, अतिशय पौष्टिक आणि चविष्ट देखील। कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे आणि कांदा गोल्डन आपण आधीच परतून घेतल्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान लागते, सुगंधसुद्धा खूप छान येऊ लागलेला आहे। तर या ठिकाणी मी काळा मसाला घातलेला आहे 1 चमचा। तुम्हाला तिखट किती हवं आहे, किती कमी तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकता। तर काळा मसाला देखील छान परतून घ्यायचा आहे तेलात। चवळी भिजत घातली होती, ती धुवून घेतलेली आहे आणि त्याच्याच बरोबर बटाट्याचे बारीक काप करून ते सुद्धा त्या पाण्यात ठेवले होते, जेणेकरून ते काळे पडू नये। आता ते देखील कांदा टोमॅटो सोबत परतून घ्यायचे आहेत, थोडेसे तेलात खालीवर करून घ्यायचे आहेत आणि त्याला देखील छान मसाला लागेल। चवळी भांड्यात किती आहे त्याच्या प्रमाणानुसार बऱ्यापैकी पाणी घालून ते शिजवून घ्यायचं आहे। आता शिजण्यासाठी ते व्यवस्थित शिजलं जावं पटकन म्हणून मी हे झाकण ठेवलेलं आहे। जर ही चवळी आणि बटाटा कुकरमध्ये 1 शिट्टी काढून घेतली असेल तर ह्याला झाकण ठेवून जास्त वेळ शिजत ठेवायची गरज पडत नाही, पटकन होऊन जाते।
तर असं करण्याऐवजी एका बाजूला कुकरला शिट्टी करायला ठेवायची आणि इकडे फोडणी द्यायची. मग निम्म्या वेळातच ही भाजी पूर्ण होईल घाईघाईत असाल तर. आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, जास्त कूट घालायचं नाही आहे. ऑलरेडी बटाट्यामुळे थोडासा घट्टपणा त्या रशाला आलेला असतो. वा, इतका सुंदर सुगंध येत आहे ना त्या चवळीचा, मस्तच लागते. तर ही शेंगदाण्याचं कूट मिक्स करून जर शिजली नसेल चवळी तर थोडंसं अजून पाणी घालायचं आणि जर शिजत आली असेल तर पाणी न घालता तसंच झाकण ठेवायचं आहे. वाव, तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तरीसुद्धा किती छान असं त्याला घट्टसरपणा आलेला आहे त्या रशाला. आणि डब्यासाठी अशीच करायची आहे. जर पातळ हवी असेल तर पातळ करा, पण माझ्या मुलींना अशी आवडते म्हणून मी अशी केली आहे. तर खूप छान लागते. आणि घेत असताना शक्यतो गावरान चवळी घ्या, खूप सुंदर टेस्ट लागते त्याची, फरक पडतो लगेच चवळीमध्ये. आणि कच्ची कोथिंबीर टाकून इथे खायला देणार असाल तर गरमागरम सर्व करा, नाही तर गार करून डब्यात भरा. गरम गरम डब्यात भरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हीसुद्धा ट्राय करत राहा. आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.